सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागारातच आहे। मेश्राम यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलाय। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी कुटुंबियांची भूमिका आहे। परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे सासरे अनिल धानोरकर जबाबदार आहेत, असा कुटुंबियांनी आरोप केलाय। त्यामुळे आमच्या शेतजमिनीचा 7/12 आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबियांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण मिळावं, अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूला आज 3 दिवस पूर्ण झालेले आहे आणि अद्यापही त्यांचा जो मृतदेह आहे तो कुटुंबीय स्वीकारण्यास तयार नाही आहे आणि त्याचमुळे त्यांचा जो मृतदेह आहे तो चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयातलं जे शीतगृह आहे, शवागार आहे, इथे ठेवण्यात आलेला आहे। अद्यापही या पूर्ण प्रकरणावर काही तोडगा निघू शकलेला नाही आहे आणि कुटुंबियांनी म्हणजेच शोकसंतप्त जे कुटुंबीय आहे त्यांनी अजूनही आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही। कुटुंबियांकडून जी माहिती मिळाली त्याप्रमाणे आज ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता आहे। मात्र अद्यापही कुटुंबीय जे आहे ते आपल्या मागणीवर ठाम आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे पोलिसांची सुरक्षा देण्यात यावी, कारण कुठेतरी धानोरकर कुटुंबियांचा या संपूर्ण प्रकरणात दबाव आहे। सोबतच जो 7/12 आहे शेतीचा तो आमच्या नावावर करण्यात यावा आणि जो ताबा आहे, कारण त्या या शेतावर अजूनही धानोरकर कुटुंबियांचाच ताबा आहे, तो ताबा त्यांच्याकडून काढून आमच्याकडे देण्यात यावा, ही सुद्धा मागणी आहे। आणि त्याचमुळे अद्यापही जे कुटुंबीय आहे ते परमेश्वर मेश्राम यांचा जे मृतदेह आहे ते स्वीकारण्यास तयार नाही। कदाचित आज या संपूर्ण प्रकरणात काही मार्ग निघू शकतो, मात्र 3 दिवस मृतदेह या ठिकाणी असल्यामुळे एक प्रकारे त्या मृतदेहाची विटंबनाच होत आहे असंही आपण म्हणू शकतो। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत। अनिल धानोरकरांच्या नावे जमीन असल्याचा खरंच 7/12 असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे, असं धानोरकरांनी म्हटलंय। आपल्या नावे ही जमीन नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मृत्यू झाला आणि अशातच खासदार धानोरकर यांच्यावर कुठेतरी यामध्ये आरोप होताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत स्वतः ताई आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय प्रकरण आहे? तुमच्यावर थेटपणे आरोप जे आहे ते कुटुंबांकडनं होताना दिसतं। परमेश्वर मेश्राम याच्याकडून 2006ला आम्ही एक शेत घेतलं होतं। 2 सर्वे नंबर त्यामध्ये होते आणि 2 सर्वे नंबर हे त्याच्या नावाने होते आणि त्याच्यानंतर 2006 मध्ये आम्ही शेत घेतलं। बाकायदा परमेश्वरनी आमच्याकडून पैसे नेले आणि काही चेक पण त्या ठिकाणी दिले होते। चेक बाउन्स झाले। चेक बाउन्स झाल्यानंतर रितसर त्या बाउन्स झालेल्या चेकची जी अमाऊंट होती ते परमेश्वर मेश्रामला आमच्याकडून देण्यात आली आणि त्याच्यानंतर चेक बाउन्स झाले म्हणून अमाऊंट दिल्यानंतरही त्यांनी कोर्टात केस टाकली। 2016 मध्ये त्या केसचा निकाल कोर्टाकडून आला। कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला। त्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता ज्या पद्धतीनं आपण बघत आहे की काही विशिष्ट लोक त्याला प्रेशराईज करून की बाबा धानोरकर ताईचं नाव तू घेतलं पाहिजे किंवा आलं पाहिजे, पण त्या जमिनीशी माझा कुठलाही संबंध नाही। 2006 पासून अनिल भाऊ धानोरकर यांचा कब्जा त्या जमिनीवरती आहे आणि अनिल भाऊ धानोरकर यांनी देखील त्या केसच्या बाबतीत कोर्टात केस टाकली। कोर्टाने त्यांना पण स्टे दिला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की केस माझ्याकडनं निकाल आमच्याकडनं लागला आणि ते निकाल लागल्यानंतरही कुठेतरी राजकीय दबावापोटी ती जमीन आम्हाला वापस होत नाही। निकाल त्यांच्या बाजूने जरी लागला असेल तरी त्यांनी आपण बघितलं की त्यांचे खरे आरोप हे तहसीलदारावरती होते। अनेक 3-4 तहसीलदार या ठिकाणी झाले की ज्यांनी पैसे घेतले पण त्यांच्या नावाने फेरफार या ठिकाणी करून दिला नाही। आता महसूलच्या बाबतीत निर्णय घेणारे निर्णायक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आहे। माझी जिल्हाधिकारी साहेबांना देखील विनंती आहे की खरंच जर का 7/12 त्यांच्या नावाने असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचा आदेश द्यावा आणि आता जो मृत्यू पावलेला शेतकरी आहे परमेश्वर मेश्राम त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा। जिल्हाधिकाऱ्यांनी जर का आदेश दिला तर तो त्यांचा आदेश हा अंतिम आदेश राहील आणि माझ्याकडून कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होईल असं मी कधी करणार नाही। उलट शेतकऱ्याच्या पाठीमागं कसं पाठीमागं राहता येईल त्याचा प्रयत्न मी नेहमी करत असतो। शेतकऱ्यांना मदत मी नेहमी करत असतो आणि माझ्याकडून असं चुकीचं काही प्रकरण होईल याची मी कधीच म्हणजे मी कधीच अशा पद्धतीचा प्रकार हा करू शकत नाही। उलट असं आहे की
थेटपणे सख्खे भाऊ जे आहेत बाळू धानोरकरांचे त्यांच्यावर यामध्ये आरोप होताना दिसत आहेत. या संदर्भात काही तुमचं बोलणं झालेलं आहे? नाही, माझं त्यांच्याशी कुठलंही बोलणं झालं नाही. पण 2005-06 पासून ते जमीन अनिल भाऊ धानोरकर वाहत आहे. याच्या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही अनिल भाऊशी बोलू शकता, कारण माझ्या नावाने जमीनच नाही, माझ्या जमिनीशी संबंध नाही, तर त्याबद्दल कुठलंही स्टेटमेंटही मी करू शकत नाही. कारवाई संदर्भात मागणी करणार आहे? तुमचं म्हणणं आहे की जर का व्यवहार त्यांच्या नावी असेल? नाही, नियमानुसारच जी कारवाई करता येत असेल ती कारवाई आदरणीय कलेक्टर साहेबांनी करावी आणि आता मृत्यू पावलेला जो परमेश्वर मेश्राम आहे त्या शेतकऱ्यांना प्रामाणिक न्याय कलेक्टर साहेबांनी द्यावा. पण आता अडचण अशी आहे त्याच्यामध्ये की त्यांचा जो मृत्यू झालेला आहे त्यानंतर जे शव आहे ते ताब्यात घेत नाहीयेत. कुठेतरी या संदर्भात कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी त्यांच्याकडनं होताना दिसते. नाही, नक्कीच आता शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्याला प्रामाणिक न्याय पाहिजे असेल. त्यानं अनेक वर्ष तहसीलच्या चक्रा मारल्या. याच्या संदर्भात आमचे तहसीलदार आणि नायब तहसीलदार या दोन्ही अधिकाऱ्यांना माननीय कलेक्टर साहेबांनी सस्पेंड देखील त्या ठिकाणी केलं. म्हणजे कुठेतरी 50% न्याय हा शेतकऱ्यांना मिळाला आणि आता उर्वरित जो विषय आहे की त्याचे सातबाऱ्याचे फेरफार हे झाले पाहिजे, तर तसे आदेश कलेक्टर साहेबांनी द्यावे. कलेक्टर साहेब जो निर्णय घेईल त्याच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत आणि शेतकऱ्यांना जे काही मदत करता येईल ते प्रामाणिकपणे मी नक्की त्या ठिकाणी करेल. एकूणच जो हा सगळा प्रकार आहे ते कुठेतरी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हा सोडवण्यात यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ती प्रतिभा धानोरकर यांच्याकडनं होताना दिसते. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई.